हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसं न्यू ब्लॉग म्हणून मला तेच समजत नाहीये. मी आज सुद्धा 12 वाजता उठली यार. माझं पोट एवढं जास्त दुखत होतं म्हणून मला उठणंच झालं नाही. मग मी आता 12 वाजता उठले. तर दूध गरम करायला ठेवले. भांडे मी काल सांगितलं होतं तुम्हाला, भांडे रात्रीचे तसेच होते. थोडेच होते पण ते पण दुधाचे भांडे होते. ते घासून घेतले. तर ब्रश वगैरे केलाय. भूक लागली आहे तर आज आज मी चीट डे करणार आहे. मला चहा बिस्किट खाऊ वाटतंय, बट मी चहा गुळाचा बनवणार आहे. सो बिस्किट आहेच पण तरी सुद्धा, बट एक दिवस चीट डे चालतो. तर आज मी चहा बिस्किट खाते आणि दूध तापतंय, चहा होतोय तोपर्यंत मी लगेच स्वयंपाकाची तयारी करून घेणार आहे. कारण आज मला भरपूर शूट करायचे आहेत. त्यामुळे मी जेवणाच्या बाबतीत रिस्क नाही घेणार. त्यामुळे मी अगोदर जेवण बनवून घेणार आहे आणि नंतर मग शूट वगैरे करत बसेल. कपडे धुवून टाकले होते रात्री, ते पण वाळायला टाकावं लागतील. आणि कोइन्सिडन्स असा होतो, मी ज्या दिवशी कपडे धुतेय ना त्या दिवशीच माझं दुधाकडे लक्ष आहे. त्या दिवशीच दुसऱ्या दिवशी ऊन पडतंय. सो येस, आय एम लकी. तर चला मी चहा बनवते, चहा बिस्किट खाते आणि सोबत सोबत भाजीची तयारी. भाजी पण तुम्हाला दाखवते. आज मी टोमॅटोची चटणी बनवणार आहे. कारण दुसरं वांगेत टोमॅटो खराब होऊन जातील, त्यामुळे टोमॅटोची चटणी. आणि वांगे पण आहेत बट ते मला खाऊ वाटत नाही आहे. आणि सॅलेड तर कट करून घ्यावंच लागेल. सो चलो. तर गाईज, आज मला करायचं हेअर वॉश. आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मला डॅन्ड्रफ खूप झालाय. सो मी त्यासाठी तुम्हाला आज काहीतरी सांगणार आहे. तर तेच आता मी आधी लावून घेते. माझी भाजी झाली आहे, म्हणजे मी भरीतच केलं. कारण ना टमाटे 3 होते, त्यातले 1 खराब झालं. मग दोन्हीचं झालं नसतं, भाजी झाली नसती. छोटे छोटेच होते ते पण, म्हणून मग भरीतच केलं. आणि आता हे लावून घेते. म्हणलं चपात्या होईपर्यंत हे राहील. असा डॅन्ड्रफ झाला ना, मी तुम्हाला दाखवते आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला दाखवते लगेच, इन्स्टंट. आता असं अजिबात गुंता नाहीये केसामध्ये. आणि आता मी लावणार आहे हे लोशन, जे की आहे नो स्कर्फ. ओके, हे तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला ऑनलाईन भेटेल की नाही सांगता नाही येणार. मी मेडिकलमधून घेतलंय. तुम्ही मेडिकलमधून घेऊ शकता. कोणत्याही मेडिकलमध्ये तुम्हाला भेटेल. त्यांना असं तुम्ही दाखवू शकता असं, किंवा नो स्कर्फ हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये असं लिक्विड आहे. एक सेकंड, हे बघा असं. तुम्हाला डॅन्ड्रफ दिसत असेल. अगोदर तुम्हाला डॅन्ड्रफच दाखवते, थांबा. आज डॅन्ड्रफमुळे मला फॉरहेडवर पिंपल आले. तर हे बघा डॅन्ड्रफ एवढा. ओ गॉड, पाऊसच पडतो. ह्याच्यामुळे मला पिंपल आले. आता कळलं मला कारण. असं असं करून घ्यायचं, सगळीकडे असे भांग पाडून पाडून लावायचं आणि थोडंसं चोळून घ्यायचं. आणि मग 2 तास ठेवून हेअर वॉश करायचा. रात्रभर नाही ठेवायचं. ओके, तर हे असं पूर्ण लावून घ्यायचं आणि मग
हेअर वॉश करून घ्यायचा. तर आता मला ह्याचा वर्टिकल पण व्हिडिओ बनवायचा आहे, सो मी तो व्हिडिओ बनवते आणि हा व्हिडिओ स्टॉप करते आणि देन मग पुढचे दाखवते तुम्हाला. तर गाईज हेअर केअर तर झाली. आता करूया स्किन केअर. चंदन पावडर आणि गुलाबजल घेतलंय मी, ते लावूया. एकदम थंड थंड वाटतं याने, म्हणून मी आता परत चालू केले. अगोदर तुम्हाला माहीत असेल मी तिकडे असताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, मी आता हे डेली वापरणार आहे, कारण सध्या माझी स्किन खूप जास्त ऑइली होती आहे, त्यामुळे पिंपल त्यामुळे सुद्धा येत आहेत. तर त्यामुळेच मी आता हे वापरायला चालू करणार आहे डेली, जोपर्यंत अशी ड्राय होत नाही स्किन तोपर्यंत. आणि हेच आहे, मी जे आपण बघतो ना, ज्यांची स्किन खूप क्लिअर वगैरे असते त्यांची स्किन ना ड्राय असते, त्यामुळे त्यांना पिंपल येत नाहीत. ऑब्झर्व केलं मी हे मागच्या 1 महिन्यात माझ्या, म्हणजे मी सोशल मीडियावर पण ऑब्झर्व केलं आणि मी रिअलमध्ये पण ऑब्झर्व केलं. तर तसं आहे त्यामुळे. आणि आमची स्किन खूप जास्त ऑइली आहे, त्यामुळे आम्हाला जास्त पिंपल येतात. ओके, थंड काय मस्त वाटते. आणि हे झालं की मी अगोदर फरशी पुसून घेणार आहे पीठ भिजवून. 1 दिवस मुलतान माती, 1 दिवस हे असं लावणार आहे. डन झालं. आता मी पटकन पीठ भिजवते आणि मग क्लिनिंग करून घेते. भांडे घासून घेते आधी जेवढे पडलेत तेवढे, आणि मग फरशी पुसून घेते, कार्पेट टाकायचे. आता मी केसमध्येच विचारले होते, तर केस पण खूप पडलेत. झालं सगळं काम, क्लिनिंग झाली, स्वयंपाक पण झाला. आता आंघोळ करायची आहे. आणि आज पाणी मी काहीच पिलं नाही बघा, जशाच तशी बॉटल. बट आता मी पिईल अर्ध पाणी, आता मी पिईल, कारण आता मला तहान पण लागली आणि असं दम पण लागलाय. सो पूर्ण पाणी आता, पूर्ण नाही, अर्ध पाणी मी पिऊन घेईन, मग लगेच आंघोळ करते. हेअर वॉश करायचं आहे, त्यामुळे आंघोळीला पण वेळ लागेल. आज 3 वाजलेत. 4 साडेचारच वाजतील आंघोळीला. ठीक आहे. आज मला फक्त हॉल व्हिडिओ शूट करायचे आहेत. एक ब्रँडचं पण आहे, ते बघेल मी काय होतं. लेट्स सी. मंडळी झाली माझी आंघोळ. आता जेवण करायला किती वाजलेत तुम्हाला सांगू का? 5 वाजलेत जेवायला मला. आणि पटकन मी एक शूट पण कंप्लीट केलं, त्यामुळे तुम्हाला माझं आवरलेलं दिसत असेल थोडं. तर ते शूट झालं मस्तपैकी आणि खूप फास्ट फास्ट मस्त एकदम भारी केलं. आणि आता फायनली जेवण घेऊया. सॅलेड, दही नाही घेणार आहे, दही आहे बट तुम्हाला मी दाखवलं नाही. आय थिंक दही एवढं भारी झालं ना, एकदम असं घट्ट घट्ट. मी पूर्ण साय टाकली होती आणि एकदम गडबडमध्ये लावलं होतं, तरी पण एकदम भारी झालं. तुम्हाला उद्या कधी दाखवेल मी कसं, आज संध्याकाळी दाखवेल मी मे बी लावताना. तर एकदम छान झालंय. आणि आता जेवण घेते. अगोदर खूप जास्त भूक लागली आहे. तसं तर बघायला गेलं तर चहाचाच टाईम झालाय, 5 वाजलेत, पण चहा नाही घ्यायचा आहे. सो जेवणच करून घेते, भूक लागली आहे ना त्यामुळे. आणि स्वयंपाक रेडी आहे, त्यामुळे चहाचा ऑप्शन कशाला ठेवायचा. ओके चलो, मी जेवते आणि मग तुम्हाला भेटते. काय झालं माझं जेवण. आता थोडंसं बाहेर जायचंय, काम आहे अर्जंट, शूट रिलेटेड, त्यामुळे अशाच अवतारात जाणार आहे, काही नाही एवढं. तर चला निघते मी. आणि मला बर्गर खाऊ वाटतोय यार, आणि बाहेर गेलं की मी काही ना काही खातेच, बट कंट्रोल करणार आहे मी. आता वेट चेक केलं मी, 54 आलंय. 58 वरून 54 झालंय, एवढं कमी केलंय. आणखी 50च्या आसपास, एवढं म्हणजे 50च्या आसपास नाही, बट जेवढं पाहिजे ना तेवढं तरी पाहिजे. म्हणजे असं नाही, माझ्या हेल्थनुसार मसल्स पाहिजेत फॅटपेक्षा. तर गाईज आले मी घरी आणि मी बाहेरचं काही खाल्लं नाही, त्यामुळे म्हणलं मी चहा पीन असं म्हणलं, म्हणून मी आता चहा पिणार आहे. आणि थोडीशी क्वालिटी तुम्हाला कमी येत असेल, कारण मी iPhone 16मध्ये शूट करते आहे आणि मावशी पण येणार आहे चहा घ्यायला. सो दोघींचा चहा मी टाकलाय. अद्रकशिवाय मला चहा पिऊच वाटत नाही. धूप पण लावायची आहे. ओके सो चला, मी चहा बनवते आणि मग धूप वगैरे लावते.
तर गाईज झालं चहा पाणी आणि लिटरली यार मी कालचा जो मी फर्स्ट व्हिडिओ टाकला या मंथचा लॉंग व्हिडिओ, एवढ्या छान छान कमेंट, मला वेळ नाही भेटला आज रिप्लाय द्यायला, बट मी रात्री निवांत रिप्लाय देईल. एवढ्या छान छान कमेंट, एवढं तुम्ही खरंच वाट बघत होतात लॉंग व्हिडिओची, ते पण मला खूप छान वाटलं. आणि मी आता किती जरी मला त्रास झाला ना तरी मी लॉंग व्हिडिओ टाकायचं विसरत नाही मी, वेळ भेटत नाही त्यामुळे होतं. बट आय होप यू अंडरस्टँड आणि मी ते करेल. आणि आता मी हे हेअर केअर करते. सकाळी डॅन्ड्रफसाठी केली, आता हेअर ग्रोथसाठी. तसं हेअर ऑइलने ना मला खूप छान फरक पडला. आणि माझे केस बघा तुम्ही किती वाढलेत, मी एवढं असं कट केलं तर यावर एवढी वाढली. तर आता मस्त असं हेअर केअर करून घेऊ. सिरम लावते, असं काही नाही मी म्हणजे कोणतं पण सिरम लावते, असं काही स्पेसिफिक नाही. आज हे दिसलं म्हणून हे लावते. थंडगार वाटतं. आणि आता मी जेवणाचं संध्याकाळी काही नाही करणार, दुपारच्या 2 चपात्या आहेत, त्या चपात्या आणि मग दही आणि चटणी हेच खाणार आहे. आणि माझं 256 GB स्टोरेज फुल होतंय यार. मी काय म्हणजे एवढं लॉंग व्हिडिओ म्हणला ना, हेच प्रॉब्लेम होतो स्टोरेजचा. आता आज क्लिअर करून ठेवावं लागेल, काल उद्या मला जायचंय शुक्रवार पेठमध्ये एक शूटसाठी. तिथं गेल्यानंतर स्टोरेजचा काही प्रॉब्लेम यायला नको. ओके चला, मी हेअर केअर करून घेते आणि मग एडिटिंग करते आणि मग तुम्हाला भेटते. झालं माझं एडिटिंग वगैरे सर्व, आज लवकर झालं, 11च्या अगोदरच. आता करते मी ब्रश अँड देन झोपायचं. आणि उद्या जायचं मला शुक्रवार पेठमध्ये एका ब्रँडचं शूट आहे. आणि ब्रश करायची हॅबिट मोडायची नाही आहे, त्यामुळे काही जरी झालं तरी ब्रश करायचाच रात्री. सो चला मग भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.